एक हिंट द्यायची नको ना. काल संध्याकाळी जी लोणीमध्ये घटना घडली, रणजीव अथर्व लहामगे याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेला आहे. त्या संदर्भामध्ये सदर फॉरेस्ट डिपार्टमेंटनी यापूर्वीही इथं बिबट्याच्या वारंवार तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार 2 ते 3 पिंजरे लावलेले होते. आज त्या झालेली घटना घडल्यानंतर काल पेट्रोलिंग रात्रभर झाली असून आणखी 3 पिंजरे इथं लावण्याची प्रयोजन करण्यात येत आहे. तसंच पुढील रेस्क्यू ऑपरेशनसाठी, सर्च ऑपरेशनसाठी पुण्यावरून टीम बोलवण्यात येणार आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या सदर संगमनेरची टीम, राहुरीची टीम आणि कोपरगावची टीम सध्या ग्राउंडवर पेट्रोलिंग करून बिबट्याला शोधण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्याला लवकरात लवकर बिबट्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, जेणेकरून भविष्यात होणारा आणखी काही त्रास होतो कमी करायचा प्रयत्न करण्यात येईल. साधारणतः कालची जी घटना झाली ती किती वाजताच्या दरम्यान झाली? सदर मुलगा मिसिंग 6-6:30च्या दरम्यान होता. तर त्या संदर्भात शोधाशोध स्थानिक पातळीवर केला असता 10च्या आसपास मुलाची डेड बॉडी मक्याच्या शेतामध्ये गोसाव्यवस्थेत ते सापडली. आता विषय असा आहे की जे लेपर्ड अटॅक आहे किंवा बिबट्याचा अटॅक आहे, एक नैसर्गिक ॲक्सिडेंट समजला जातो. कारण आपण त्याला त्याच्या फिरण्यावर, त्याच्या वावरावर आपण बंधनं आणू शकत नाही. जेवढं आम्ही प्रयत्न करू शकतो की पिंजरे लावणं म्हणा किंवा अवेअरनेस पसरवणं म्हणा, आमच्या स्तरावर प्रयत्न केलेले आहेत आणि आणखी जेवढे जास्त प्रयत्न करता येतील हा जो त्रास आहे तो कमी करण्यासाठी आमच्या स्तरावर नक्की करू.